महाराज म्हटलं की तुम्ही नतमस्तक होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर जर कोणी काही एखादी चांगली कलाकृती केली, एखादं चांगलं नाटक केलं, एखादं चांगलं पुस्तक आलं, एखादं ऐतिहासिक त्या ठिकाणी महानाट्य आलं, तर तुम्ही नक्की पाहायला जाता की आपल्या राजाला कशा पद्धतीनं त्या ठिकाणी मांडलं गेलं। बरेच छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट आले। अहो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर, जीवावर आणि त्यांच्या कर्तृत्वावर हजारो लाखो वक्ते झाले, त्यांनी हजारो कोटी रुपये कमवले। असे कित्येक लोक आहेत की छत्रपती शिवाजी महाराज ही एक आदर्श संकल्पना समाजासमोर मांडण्यासाठी सुद्धा लाखो रुपये घेतात। ते त्यांचाही अभ्यास आहे, त्यांच्याही कर्तृत्वाचा किंवा त्यांच्या बुद्धिमत्तेचा जो काही वापर होतो त्याचे त्यांनी मोबदला घेतला पाहिजे, याच्याबद्दल काहीच मत नाही। परंतु तुमचं प्रेम महत्त्वाचं आहे। तुम्ही जे प्रेम ओतता किंवा ज्या महाराजांच्या प्रती तुमच्या भावना असतात त्या म्हणजे वाखाणण्याजोग्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांवर वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं कोणी पुतळे बांधतं, कोणी स्मारक उभे करतं, कोणी आपल्या घरावर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केलेला आहे। परंतु या महाराष्ट्रामध्ये असा एक महाभाग आहे की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे रायगडावरचं सिंहासन आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 रोजी रायगडावर जो पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला आणि आपल्या राजाला, आपल्या महाराष्ट्राला आपला राजा छत्रपती नावाने त्या ठिकाणी ओळखला गेला आणि आपल्या राजाला तुम्ही आम्ही आमचे छत्रपती म्हणू लागलो। एक महान तो क्षण, एक महान ते कर्तृत्व आपण आपल्या इतिहासातून वाचण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पाहिले नाही, परंतु आज त्यांच्याच वंशजाच्या रूपाने आपण छत्रपती शिवरायांचा वारसा आजपर्यंत 400 वर्ष झाले आपण जपत आलो। रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी राज्याभिषेक सोहळा झाला आणि जे सिंहासन आहे, जी राजसदर आहे, ज्या राजसदरेवरून छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची सुद्धा त्या ठिकाणी उभारणी केली, छत्रपती झाले। काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर त्या ठिकाणी जोगवा मागून छत्रपती शिवाजी महाराजांचं ते जे सिंहासन होतं तेच आता सोन्याचं बनवायचं म्हणून प्रत्येक शिवप्रेमींच्या घरापर्यंत गेले। मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर साधं एखादं व्याख्यान जरी असलं आणि तुमच्यापर्यंत एखादं पत्रक पोचलं तर तुम्ही सहकुटुंब जाता का? तर माझ्या मुलाला, माझ्या पत्नीला, मला स्वतःला छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील वेगळ्या वेगळ्या पाऊलखुणा आपल्याला ऐकायला मिळतील, कानावर पडतील। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या नावाखाली मनोहर पंत भिडे उर्फ संभाजी भिडे, ज्या भिडे सरांनी मनोहर पंत भिडे हे नाव असताना खरं तर काहीजण कुलकर्णी सुद्धा म्हणतात, त्यांनी लोकांमध्ये पोहोचण्यासाठी संभाजी नाव हे धारण केलं आणि संभाजी भिडे ह्या नावाने त्यांनी मग शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्गा दौड असेल, आपल्या मराठा बहुजन समाजातल्या पोरांच्या डोक्यात शिवाजी महाराजांचं नाव पुढं करून एक वेगळीच विचारधारा त्यांच्या डोक्यांमध्ये प्लांट करण्यात आली आणि आपली पोरं, आपली मराठा बहुजनांची पोरं हिंदू म्हणून त्यांच्या पाठीशी गेली। त्यांच्या विचारांनी ती घडली। इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही, कारण आमच्या समाजाचं प्रबोधन करायला आम्ही कमी पडलो म्हणून आपली पोरं तिकडे गेली। त्याच पोरांना वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराज फक्त नावापुरते वापरायचे आणि त्या पोरांच्या मेंदूचं अख्खं धार्मिकीकरण करून टाकायचं आणि एका विशिष्ट वर्गाला सतत टार्गेट करून, कारण शिवाजी महाराजांच्या सैन्यात सुद्धा सगळ्या जाती धर्माची लोक होती। याचा अर्थ काय? शिवाजी महाराजांनी कधी धर्माच्या नावावर द्वेष केला? शत्रूच्या स्त्रीचा सुद्धा सन्मान केला ते छत्रपती शिवाजी महाराज कुठं? आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर विद्वेषाचं राजकारण, समाजकारण करणारे आणि विशिष्ट पक्षाला मदत व्हावी म्हणून त्यांच्यासाठी विचारांची साठमारी करणारे हे लोक महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात। त्यापैकी एक मनोहर पंत भिडे सरांनी काय केलं, 32 मन सोन्याचं सिंहासन करायच्या या नावाखाली महाराष्ट्रामध्ये, खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिकडे सधन भाग आहे, प्रत्येक शिवप्रेमींकडून
₹1 तुम्ही जे काही द्याल ते पैसे घेतले, सोनं नाणं घेतलं, खास करून लोकांना सोन्याचं सुद्धा आवाहन केलं. मित्रांनो, विषय गंभीर आहे. त्या पैशाचं पुढे काय झालं याच्यावर कोणी चर्चा करणार आहे की नाही? 32 मन सोनं लोकांकडून गोळा करून परत तेच त्या ठिकाणी रायगडावर बसवणार म्हणून त्यांनी जाहीर केलं. पुढं काय झालं? पुढं लोकांमध्ये तो विषय गेल्यानंतर, लोकांकडून पैसे गोळा केल्यानंतर भिडे सरांनी ते पैसे कुठे ठेवले, कुणाला दिले? मोदी साहेबांच्या कॅम्पेनिंगला दिले का अजून कुठल्या वेगळ्या वेगळ्या राजकीय पक्षांच्या पक्षकार्यासाठी दिले का? त्यांनी सिंहासन बनवलं का? PM केअर फंडामध्ये टाकले? केलं काय? लोकांना प्रश्न पडलाय. फक्त लोक प्रश्न विचारत नाहीत. मला प्रश्न पडला की मित्रांनो, जो विचार तो व्यक्ती मांडतो आणि ज्या विचारांमध्ये ती व्यक्ती घडली, खरे वादग्रस्त वक्तव्य करतात, वादग्रस्त भूमिका मांडतात, देशाप्रती त्यांना प्रेम नाही, तिरंग्याप्रती प्रेम नाही, स्वातंत्र्यावर त्यांचं प्रेम नाही, त्यांना भारताचं राष्ट्रगीत मान्य नाही, काहीच मान्य नाही. त्यांना फक्त देशाची परत फाळणी करायची की काय, असा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या मनात निर्माण होतो. पण मी एक शिवप्रेमी आहे. भिडे सरांनी आणि त्यांच्या शिवप्रतिष्ठानने महाराष्ट्रामध्ये 32 मन सिंहासन या नावाखाली पुणे जिल्हा असेल, कोकणाचे सगळे जिल्हे असतील, मुंबई असेल, सगळे नेते धुवून काढले, सगळे आमदार खासदारांपर्यंत ते पोहोचले. बऱ्याच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी प्रचार प्रसार केला. आपलेच शिवप्रेमी कार्यकर्ते. मला त्यांच्या हेतूबद्दल अजिबात संशय नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ते करत होते, कारण त्यांचे शिवाजी महाराज आणि आपले शिवाजी महाराज वेगळे नाहीत. यांनी विचारधारा वेगळ्या मांडल्यात. त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज सांगण्याची विचारधारा ही अत्यंत प्रतिगामी आणि हिंसक पद्धतीचे आहे. तुम्ही आम्ही शिवाजी महाराज जे मानतो ते समतेचे, समानतेचे, बंधुतेचे आणि त्यांची जी स्वराज्याप्रतीची जी प्रेरणा होती, जी भावना होती, त्या रयतेला अत्यंत सुखासमाधान म्हणजे इतकं समाधान रयतेला लाभलं पाहिजे की आपल्या राज्यामध्ये कोणीही दुःखी राहिला नाही पाहिजे, अशी शिवरायांची भावना होती. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर या मनोहरपंत भिडे उर्फ संभाजी भिडे या व्यक्तींनी, त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमच्या तमाम हजारो लाखो शिवप्रेमींकडून 32 मन सिंहासनाच्या नावाखाली सोनं नाणं गोळा केलं, पैसा प्रचंड गोळा केला. लोकांना आशा दाखवली की आपल्याला तिथं सोन्याचं त्या ठिकाणी सिंहासन करायचं. मित्रांनो, हे सगळं करत असताना तुम्ही सगळे शिवप्रेमी आहात. मला त्यांच्याबद्दल माझा वैचारिक मतभेद असेलही, परंतु मला मूळ प्रश्नापासून लांब जायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तर आपण लहान आपल्या मुलाबाळांसहित रायगडला जातो, शिवनेरीला जातो, राजगडावर जातो, कुठल्याही किल्ल्यावर जातो, सिंहगडावर जातो, कोकणात जातो. आपण लहान मुलांना सुद्धा गडकिल्ल्यांचं वेड लावतो. जा म्हणतो तिथं, तुम्ही चढला पाहिजे रायगड, तुम्ही इथल्या भूमीवर येऊन इथली माती मस्तकी लावली पाहिजे, ही प्रेरणा देतो. आणि त्या क्षणाला तुम्हाला तिथं जर कोणी पैसे मागितले या गोष्टीसाठी, तुम्ही देता. पण तुमच्या पैशाचं झालं काय? भिडे सरांनी तुमच्या पैशावर दरोडा तर टाकला नाही, म्हणजे तुमचे पैसे हडप तर केले नाहीत. बरं, त्यांनी हिशोब पण दिलेला नाही. आणि तुमची माझी नैतिक जबाबदारी, त्यांनी जर पैसे सार्वजनिक मागितले असतील तर सार्वजनिक त्यांनी जाहीर केलं पाहिजे त्या पैशाचं झालं काय. महाराष्ट्राची संपत्ती, महाराष्ट्रातून पैसा गोळा केल्यानंतर त्याचं सामाजिक सोशल ऑडिटसुद्धा झालं पाहिजे. नाही झालं साहेब. म्हणून मला प्रश्न पडला की त्या 32 मन सिंहासनाच्या नावाखाली भिडे सरांनी त्यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेच्या माध्यमातून लोकांची डोकी तर त्यांनी भडकवली, ती बात तर केलीच, पण गोळा केलेला पैसा आणि सोन्याचं काय केलं? आम्हाला ह्याचा हिशोब मिळाला पाहिजे. आम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आमच्या निष्ठेचं जर मोल तुम्ही दान म्हणून मागितलं असेल आणि ते तुम्हाला दिलं असेल तर तुम्ही त्याचं केलं काय? तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिलंय का?
पावती दाखवा. तुम्ही प्रधानमंत्री सहायता निधीमध्ये दिलं का? पावती दाखवा. आणि जेवढं गोळा केलं आहे तेवढं दाखवा. नाहीतर तुम्ही सगळं लुटलं असेल, खाल्लं असेल तर मात्र तुमच्या हेतूवर महाराष्ट्रातला शिवप्रेमी का असेना संशय व्यक्त करतोय, कुजबुजतोय. आणि ही महाराष्ट्रातल्या लोकांची भावना आहे. ती भावना तुम्ही ओळखली पाहिजे. खरं आहे की नाही? त्यांनी गोळा केलं आहे की नाही? लोकांनी दिलं आहे की नाही? मग त्या पैशाचं काय झालं? प्रश्न विचारा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. मला प्रश्न पडला, तुम्हालाही प्रश्न पडला पाहिजे. विनंती एवढीच आहे, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.